कांजूरमार्ग येथील डंपिंग बंद करण्यासंदर्भात हायकोर्टाने आदेश दिलेत। हायकोर्टाच्या या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी विक्रोळीकर आक्रमक झालेत। आज यासाठी विक्रोळीमध्ये सर्वपक्षीय एकदिवसीय उपोषण आणि सह्यांची मोहीम राबवण्यात आली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत हे याच मार्गावरून ये-जा करतात। या मंत्र्यांनी आपल्या गाडीच्या काचा खाली करून विक्रोळीतून प्रवास करावा, तेव्हा त्यांना विक्रोळीतील जनतेची समस्या कळेल, अशी प्रतिक्रिया आंदोलनादरम्यान स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी दिली। गेले अनेक वर्ष डंपिंगच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न भांडतोय आणि ते सुद्धा सरकार उलटसुलट उत्तरं देऊन, चुकीचे उत्तर देऊन आमच्या सरकारला, आमच्या विक्रोळीतील लोकांना फसवणुकीचा धंदा त्यांनी सुरू केला। आता सुद्धा जी हायकोर्टाची ऑर्डर आहे ती ऑर्डर सुद्धा डंपिंग बंद करू अशी ऑर्डर नाही। ती ऑर्डर अशी आहे की फॉरेस्टनी जेव्हा जागा महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे ती जमीन अजूनही म्हणजे चेंज ऑफ काय म्हणतात त्याला युजर ती न झाल्यामुळे हायकोर्टाने ऑर्डर दिली आहे। परंतु माझं असं म्हणणं ह्या रस्त्याने उपमुख्यमंत्री किंवा जुने मुख्यमंत्री या दोन्ही ठाण्याला जात होते, आमचे नगरविकास मंत्री उदय सामंत इकडनं जात होते। या डंपिंग रोडवरून बरेचसे मंत्री जात असतात, परंतु त्यांच्या काचा बंद असल्यामुळे दुर्गंधी त्यांना जाणवत नाही। माझी विनंती अशी आहे की ह्या मुंबईमध्ये लोकसंख्या 2 कोटी आहे, परंतु अख्ख्या मुंबईची घाण ईशान्य मुंबईतच का? मी सरकारला मागे विनंती केली होती त्या मुंबईमध्ये 6 खासदार आहे, तर 6 खासदारच्या ठिकाणी 6 ठिकाणी डंपिंग क्षेत्र उभं करावं।